आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला कधी कधी हिची खूप दया येते। लहानपणापासून तिने जे सोसलंय भोगलंय ते सगळं तिने व्यक्त केलं। तिच्या मनात जी सल आहे ती तिने व्यक्त केली, विचारांमध्ये मांडली। मी या पोरीची बाजू नाही घेतली, मी बाजू घेतली ती माझ्या लेकाची, सारंगची। आणि त्याने जे कष्ट घेतले ना त्याचं मी कौतुक केलं अगदी मनापासून। नाही, सारंगनी कष्ट घेतले मान्य, पण आयडिया मुळात सावलीची होती ना। त्याच्याच तर भरोश्यावर सारंगनी तुझं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं। मेंदळे, हे आपले संस्कार आहेत। आपली सगळी पोरं ना धडाडीची आहेत। म्हणजे एखादं आव्हान आलं ना समोर तर त्याला सामोरं जातात आणि यशस्वी सुद्धा होऊन दाखवतात। नाही, ते मान्यच आहे, पण मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की सारंगच्या ह्या कॉन्टेस्टमुळे सौंदर्याची एक नवीन परिभाषा चर्चेमध्ये आली। आणि आता ह्या सगळ्याचं तू कौतुक करते असतील उत्तमा। म्हणजे तुझी सुद्धा सौंदर्याची परिभाषा जरा बदलते का? मी असं काही नाही, म्हणजे सरळ सरळ असा काही निष्कर्ष काढू नका। माझ्या समोर एका व्यक्तीने त्याचे विचार मांडले, मी त्या विचारांचा आदर केला। ते माझे संस्कार आहेत। आणि खरं सांगायचं तर सौंदर्याची परिभाषा, सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते, नाही का? कारण प्रत्येकाची सौंदर्य दृष्टी ही वेगळी असते। माझी वेगळी आहे, सारंगची सुद्धा वेगळी आहे। पण एक सांगू का, या पोरीनं जो परफॉर्मन्स दिला ना तो मला खरंच खूप आवडला। ते मी नाकारत नाहीये। मला कधी कधी हिची खूप दया येते। लहानपणापासून तिने जे सोसलंय भोगलंय ते सगळं तिने व्यक्त केलं। तिच्या मनात जी सल आहे ती तिने व्यक्त केली, विचारांमध्ये मांडली। आय हॅव टू एक्सेप्ट, तगडा परफॉर्मन्स दिला तिने आणि म्हणून ती जिंकली तिच्या परफॉर्मन्समुळे। याचा अर्थ असा होत नाही की तिचं सौंदर्य जिंकलं। आणि बाय द वे, माझी सौंदर्याची परिभाषा कालही तीच होती, आजही तीच आहे आणि उद्या सुद्धा तीच राहणार आहे। सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर। आणि ही पोरगी त्यात कुठेच बसत नाही। तुमची सौंदर्याची परिभाषा वेगळी असू शकते, म्हणून कदाचित तुम्हाला ती मुलगी आवडते, पण मी माझ्या मतावर ठाम आहे। माझे विचार कधीच बदलणार नाहीत। ठीक आहे, तुझे विचार बदलणार नाहीत, पण म्हणून तोवर तू सावलीला सून म्हणून नाही, स्वीकारणार नाही।